आणि मंडे पासून आपण प्रोजेक्टला स्टार्ट करू. तर इथे मी काय केले, सीएमडी ओपन केली. ओके. आणि सीएमडी ओपन केल्यानंतर मला एक रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची. तर त्यासाठी कमांड काय आहे, npm create with latest प्रोजेक्ट नेम. जसे की आपण प्रोजेक्टला नाव देऊ CSS डेमो. त्यानंतर आपण इथे सिलेक्ट करणार रिॲक्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा काय काय येतंय, टाईप स्क्रिप्ट येते. माहिती आहे तुम्हाला, जसं जावा स्क्रिप्ट असते त्या प्रकारे असते टाईप स्क्रिप्ट असते. त्यानंतर टाईप स्क्रिप्ट रिॲक्ट कंपायलर, परत इथे पण जावा स्क्रिप्ट आणि जावा स्क्रिप्ट रिॲक्ट कंपायलर. भरपूर सारे टेक्नॉलॉजी वेगवेगळे आहेत. आपण इथे सिलेक्ट करणार सिंपल जावा स्क्रिप्ट. तर ऍप्लिकेशन क्रिएट झाले, कंट्रोल सी केलं, स्क्रीनला एकदा सीलेस दाबून क्लिअर केलं आणि इथे कमांड टाकतो मी सीडी. सीडी म्हणजे काय, चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरी म्हणजेच आपला असतो फोल्डर. जसे की तुम्हाला अशा गोष्टी माहित पाहिजे, कारण तुम्ही डेव्हलपर आहात आणि डेव्हलपर मध्ये अशा सीडी, परत तुम्ही असं एलियास केलं तर ठीक आहे, एलियास हायफन ए, अरे यार ठीक आहे, कमांड नाही वर्क करत इथे, ते लिनक्सच्या कमांड आहेत. ठीक आहे, कोड पेस डॉट दाब. तर आपल्या जो काय प्रोजेक्ट होता त्या प्रोजेक्ट काय झाला, VS कोडला ऍज इट इज ओपन झालाय. त्यानंतर मी SRC नावाचा जो फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये आपली एक आउटपुट पेज असतं, जे काही आउटपुट पेज कोणतं असतं, बाय डिफॉल्ट ऍप डॉट JSS असतं. मग त्यामधला जो काही आपल्याला बाय डिफॉल्ट कोड आलाय तो कोड मी फक्त ऍज इट इज रिमूव्ह केला आणि त्यामध्ये मी एक रिटर्न करतो. जसं की आपण रिटर्न करू त्यामध्ये एक H1 आणि इथे मी सांगतो वेलकम टू रिॲक्ट. त्यानंतर जो काय हा स्टेट बनवलाय, जो व्हेरिएबल बनवलाय तो व्हेरिएबल पण मी रिमूव्ह करतो, हा कोड पण रिमूव्ह केला. आणि आपल्याला माहिती आहे डिफॉल्ट कोड आपल्याला ऍप डॉट CSS फाईल मध्ये पण येतो आणि इंडेक्स डॉट फाईल CSS फाईल मध्ये पण आपल्याला डिफॉल्ट कोड येतो. जसं मी हा कोड सेव्ह केला, कोड म्हणजे काय, हा कंपोनंट, आणि कंपोनंट म्हणजे आपलं आउटपुट पेज. CMD मध्ये आलो आणि ते कमांड टाकली npm run dev. जशी मी ही कमांड टाकली तर मला माहिती आहे काय होणार आहे, URL भेटन आणि त्या URL ला मी ब्राउझरला सर्च केलं तर जी माझं रिॲक्टचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनचा मला रिझल्ट शो होणार आहे. ठीक आहे, तर तो काय प्रॉब्लेम नाही. मग आता मला काय करायचंय, जे माझं रिॲक्ट जेसचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये मला टेलवाइंड CSS ला कनेक्ट करायची. कुणाला, टेलवाइंड CSS. जसं की HTML मध्ये कनेक्ट करायचे असेल टेलवाइंड CSS तर आपण तिथे एक लाईन कॉपी करून आणतो आणि आपल्या HTML फाईलच्या हेड मध्ये पेस्ट करतो. मग रिॲक्ट काय आहे की रिॲक्ट मध्ये आपल्याला ते पॅकेज इन्स्टॉल करायला लागतात आणि त्याचा आपल्याला सेटअप करायला लागतं. जसं की टेलवाइंड CSS कनेक्ट करायचे असेल तर गुगलला यायचं आणि गुगलला सर्च करायचं tailwindcss.com. आता ही जी काही टेलवाइंड CSS आहे त्यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके, जसं ऑफिशियल वेबसाईटला आला तर तुम्हाला इथे गेट स्टार्टेड नावाचं बटन दिसेल आणि बटन दिसल्यानंतर तुम्ही ह्या पेजला येतात. इथे तुम्हाला दिसतं गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड CSS. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन मध्ये तुम्हाला अशा 4-5-6 कमांड्स दिल्यात किंवा स्टेप दिल्यात. तुम्ही ह्या कमांड वाचल्या किंवा ह्या स्टेप वाचून त्या स्टेपला फॉलो केलं तर तुमचं ऑटोमॅटिकली टेलवाइंड CSS कनेक्ट.
आता मी कुठून शिकलो? मला कोणी सांगितलं का? नाही. मी वेबसाईटला आलो, थोडंसं वाचलं, डॉक्युमेंटेशन वाचतो मी. सपोज मला आता एखादा नवीन, तर जो क्लायंटने मला एक नवीन काहीतरी फंक्शनलिटी ऍड करायला लावली, तर मी काय करणार? गुगलला सर्च करणार, चॅट जीपीटीला सर्च करणार, इकडून तिकडून वाचणार, मग असं असं डॉक्युमेंटेशन मला भेटणार. मग असं करून मी असं फायनल कुठेतरी भेटणार, डॉक्युमेंटेशन वाचणार. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी नवीन गोष्ट शिकताना थोडं सर्चिंग करा, सर्च करा स्वतः. ओके. तर आपल्याला रिॲक्ट जेसला टेलवाईन कनेक्ट करायची. फर्स्ट स्टेप दिली आहे, क्रिएट युअर प्रोजेक्ट. npm क्रिएट वाईट ऍट द रेट लेटेस्ट ही कमांड आपण टाकली, आठवते ना? त्यानंतर cd प्रोजेक्ट नेम ही पण कमांड आपण टाकली. मग नेक्स्ट स्टेप कडे आलो आणि नेक्स्ट स्टेप मध्ये आपण पाहतोय तर npm इन्स्टॉल टेलवाईन ऍट द रेट ही कमांड आपण नाही राईट केली. मग मी ही कमांड कॉपी केली, कुठे जाणार? आपल्या कमांड प्रॉम्प्ट मध्ये. जो आपला प्रोजेक्ट आहे रन होतोय त्याला स्टॉप करण्यासाठी कंट्रोल सी वाय दाबलं, एंटर केलं आणि स्क्रीनला एकदा क्लिअर करतो. आणि जी कमांड कॉपी केली होती ती कमांडला मी इथे पेस्ट केलं आणि एंटर बटनावर क्लिक केलं. पॅकेज इन्स्टॉल झाले. इन्स्टॉल झाल्यानंतर आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली. त्यानंतर थर्ड स्टेप कडे आलो. थर्ड स्टेप मध्ये पाहतोय तर काय सांगितलंय की तुम्ही ऍड करा तुमच्या टेलवाइंड कॉन्फिग नावाची जी फाईल आहे त्या फाईल मध्ये ज्या हायलाइट लाईन केल्या त्या लाईन तुम्ही काय करा? ऍड करा. जसं इथं सांगितलं ना, @the टेलवाइंड सीएसएस वाईट प्लगिंग युअर वाईट कॉन्फिगरेशन. मग ही लाईन मी जी हायलाइट केली ती लाईन मी कॉपी करतो आणि माझ्या प्रोजेक्ट मध्ये मी शोधितो की व्हाईट डॉट कॉन्फिग नावाची फाईल आहे का. तर इथे दिसते लास्ट मध्ये तुम्हाला. त्या फाईल मध्ये तुम्हाला जी लाईन कॉपी केली होती ती थर्ड नंबरला मी पेस्ट केली. त्यानंतर अजून एक लाईन आहे, ती कुठे लाईन पेस्ट करायची? प्लगिंग्सच्या आतमध्ये. मग जी हायलाइट लाईन केली ती लाईन मी कॉपी केली, माझ्या प्रोजेक्ट मध्ये आलो आणि इथे प्लगिंग्स दिसतंय तुम्हाला, त्याच्या आतमध्ये ऑलरेडी काय आहे? रिॲक्ट आहे. आणि कोमा द्यायचा, ती पेस्ट करायची. झालं एवढं काम. ठीक आहे, थर्ड स्टेप कंप्लीट झाली. आता फोर्थ स्टेप कडे. आणि फोर्थ स्टेप मध्ये आल्यानंतर मी वाचतो इथे. तर काय करा, तुम्ही ऍड करा @import तुमच्या सीएसएस फाईल मध्ये. सिंपल, वाचलं तरी आपल्याला समजतंय. जी ही कमांड दिली ती कमांड आपल्याला ऍड करायची आपल्या सीएसएस फाईल मध्ये. जसं की आपल्याकडे सीएसएस फाईल किती आहेत? 2 आहेत. आणि एक फाईल असती ग्लोबल आणि एक असती लोकल. जशी की ग्लोबल फाईल कोणती? index.css. जी लाईन कॉपी केली ती index.css मध्ये पेस्ट केली. त्यानंतर चौथी स्टेप कंप्लीट झाली आणि इथे काय लगेच झाले? स्टार्ट युअर बिल्ड प्रोजेक्ट किंवा प्रोसेस. ह्या कमांडने काय होतं? आपला प्रोजेक्ट रन होता. जशी कमांड कॉपी केली, सीएमडी मध्ये आलो, पेस्ट केली, तर माझा प्रोजेक्ट इथे रन झाला. म्हणजे आपली टेलवाइंड सीएसएस काय झाली? कनेक्ट झाली. आता ही टेलवाइंड सीएसएस कनेक्ट झाली की नाही हे चेक करण्यासाठी काय करायचं की आपल्याला टेलवाइंड सीएसएस चे क्लासेस माहिती, बरोबर माहिती आहेत ना तुम्हाला? तर मी तुम्हाला फाईल दिली, प्रत्येक एक एक क्लासेस मी तुम्हाला ऍड करून नाही दाखवू शकणार कारण भरपूर मोठे क्लासेस. आता मला ह्या H1 ला काय करायचंय? बॅकग्राऊंड कलर रेड द्यायचा आहे. काय करायचे मला? त्या H1 ला मला बॅकग्राऊंड कलर काय द्यायचा आहे? रेड द्यायचा आहे. आता मला टेलवाइंड सीएसएस चा क्लासेस माहित नाही. मला एवढं माहितीये की मी जो हा H1 आहे त्या H1 ला काहीतरी क्लास दिला कुणाचा? टेलवाइंडचा. तर त्या कलर तो काय होईल? त्याचा कलर बॅकग्राऊंड रेड नाही. आता मला माहित नाही, मग मी काय करणार? त्या टेलवाइंडच्या वेबसाईटला आलो इथे आणि इथे वरती दिसतंय सर्च नावाचं बटन दिसतंय इथे तुम्हाला. त्या बटनावर क्लिक केलं आणि इथे मी सर्च करतो. काय सर्च करणार? बॅकग्राऊंड कलर. मला माहिती आहे का बॅकग्राऊंड कलर कसा द्यायचा? मग मी इथे सर्च केलं. जसं की इथे बघा 2 आपल्याला टेबल भेटले, दिसतात ना तुम्हाला असे टेबल? ठीक आहे, असं काहीतरी टेबल आहे ना? तर आता इथे काय सांगितलंय बघा,
की तुम्हाला सीएसएस मध्ये कलर द्यायचे असेल तर तुम्ही काय करतात, बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन आणि त्या कलरचं नाव, हे कुठे करतो आपण सीएसएस मध्ये. मग टेलवाईन मध्ये काय करायचं, बीजी कलर नेम आणि त्याची ऑपेसिटी, झाला तुमचा बॅकग्राऊंड कलर. मला माहिती का कलर कसा द्यायचा, वेबसाईटला आलो आणि असा कलर द्यायचा, क्लास कॉपी केला, इथे आलो, इथे मी क्लास दिला बीजी, मला कलर द्यायचा रेड आणि त्याची ऑपेसिटी असेल 500. कोडला सेव्ह केलं आणि माझ्या आउटपुट पेजला आलो, तर माझ्या टेक्स्टचा बॅकग्राऊंड कलर काय झाला इथे, रेड झाला. कोण आहे ऐका ना, ठीक आहे, जसं आपण गुगलला मीट गेलो आणि इथे मला माईकचा आयकॉन दिसतंय, राईट. त्या शेजारी मला व्हिडिओचा आयकॉन दिसतंय, त्यानंतर इमोजीचा आयकॉन दिसतंय आणि त्याच्यासाठी मला असं काहीतरी वेगळं आयकॉन दिसतंय अजून, बरोबर. मग HTML मध्ये तुम्ही कोणते आयकॉन ऍड करत होतात, आयकॉन म्हणजे माहितीये ना, मग कोणते आयकॉन यूज करत होतात तुम्ही, जी काय फॉन्ट ऑसम नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट मधून तुम्ही आयकॉन्स राईट करत होता, राईट. आता मी फॉन्ट ऑसम घेऊ की दुसरी एक सांगू, दुसरी सांगतो ना, ठीक आहे. आज आपण 2 टाईपने आयकॉन कसे ऍड करायचे ते सांगतो. आता फॉन्ट ऑसम तुम्ही यूज केलं असेल, तुम्हाला आता मी यूज करा सांगितलं तरी तुम्ही करता, पण एक मी नवीन तुम्हाला काय सांगतो, एक वेबसाईट सांगतो किंवा एक लायब्ररी टूल जे बोलायचे ते बोला, ओके. थोडासा कलर मी काय करतो चेंज करतो आहे ना, थोडासा तो, ठीक आहे, कोणता देऊ, पिंक देतो, त्याला कलरच नको असं वाटतंय मला, एक कलरच नाही देत, ओके. तर मला काय करायचंय आता, इथं एक आयकॉन घ्यायचंय, कोणता आयकॉन, की मला आयकॉन घ्यायचं एक युजरचा आयकॉन. तर तुम्ही आतापर्यंत काय केलंय की तुमच्याकडे एक वेबसाईट होती फॉन्ट ऑसम नावाची, राईट. तर ज्या फॉन्ट ऑसम नावाची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्ही असं काहीतरी येत होतात, बरोबर, आणि तुम्हाला युजरचा आयकॉन पाहिजे, युजरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि युजरच्या आयकॉनला इथं काय करा, कॉपी करून तुमच्या आयकॉन मध्ये पेस्ट करा, राईट. तर ही आयकॉन तुम्ही, ठीक आहे, मी बी करून दाखवतो तुम्हाला. आयकॉन कॉपी केलं आणि मी माझ्या कोड मध्ये आलो, कोड मध्ये आल्यानंतर H1 च्या नंतर 2 PR घेतो आणि तो आयकॉन मी इथे पेस्ट केला, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे मी रिफ्रेश केला, तर आयकॉन मला शो नाही झाला, का नाही झाला, काय नाही ऍड केली, लिंक ऍड नाही केली, बरोबर. त्या लिंकला काय म्हणतात, लिंकच म्हणतात का, ऑनलाईन मध्ये काय म्हणतात, काय असतं आठवत आहे ऑनलाईन मध्ये, अरे बोला तुम्ही, सीडीएन असते, ठीक आहे, सीडीएन आदित्य असं नसतं, सीडीएन असं असतं, ओके. ते सीडीएन वेगळं झालं, हे सीडीएन वेगळं आहे ना, त्याला सीडीएन म्हणतात. मग सीडीएन म्हणजे काय, एपीआय सारखंच आहे, मग काय म्हणतात त्याला, सीडीएनला विचारलं, सपोज इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला, व्हॉट इज सीडीएन, तुम्ही म्हणतात आम्ही आयकॉन सीडीएन घेतो आणि तिथे कनेक्ट करतो, मग तो म्हणे सीडीएन म्हणजे काय, मग तुम्ही काय सांगणार सीडीएन, कधी सर्च केलंय तुम्ही, कॉन्टेंट डिलिव्हरी नेटवर्क, आय थिंक असं असेल, मला माहित नाही, जस्ट मी सर्च करतो, व्हॉट इज सीडीएन. तर इथे काय दिलंय, सीडीएन म्हणजे काय, कॉन्टेंट डिलिव्हरी नेटवर्क, समजलाय सीडीएनचा फुल फॉर्म, कुणी विचारलं तर सांगता येईल. आणि तशी तुम्हाला डायग्राम पाहिजे असेल तर इथे बघा डायग्राम, म्हणजे सीडीएन म्हणजे काय, की एक सर्व्हर असतं, मेन सर्व्हर असतं आणि त्या सर्व्हर मध्ये आपला काहीतरी कोड म्हणा, काहीतरी फोटो म्हणा, काहीतरी इमेज म्हणा, त्या सर्व्हर मध्ये काय असतात, स्टोअर असतात, सर्व्हर मध्ये नसतात. जसं की हा काय आहे, आपलं जग आहे, म्हणजे जगामध्ये युएसए मध्ये आपला डेटाबेस, कुठे, युएसए, युएसए मधून आपल्यापर्यंत डेटा यायला थोडासा टाइम लागतोय, म्हणजे भरपूर टाइम लागतोय ना, लांब आहे ना थोडासा, लांब म्हणून थोडा टाइम लागतोय. मग त्या
कंपनीने काय केलंय की आपल्या मुंबईमध्ये एक छोटासा डेटाबेस बनवला, म्हणजे ऍज इट इज त्या युएसए मध्ये डेटाबेसचं क्लोन मुंबईमध्ये. मग आपल्याला मुंबईवरून जवळ पडेल का युएसए वरून जवळ पडेल? मुंबईवरून. मग जे मुंबईचं जे सर्व्हर बनवलंय त्या सर्व्हरला म्हणतात कॉन्टेंट डिलिव्हरी नेटवर्क. ठीक आहे, असं काय आहे, तो नेटवर्किंगचा पार्ट आहे. जस्ट फुल फॉर्म तुम्हाला माहित असेल. ठीक आहे, त्याला सीडीएन ऍड करायला लागेल. मग जशी फॉन्ट ऑसम एक वेबसाईट आहे, त्याच प्रकारे अजून एक वेबसाईट आहे रिमिक्स आयकॉन. काय नावाचे? रिमिक्स आयकॉन. जसं मी गुगलला सर्च केलं remix.com, आलो ह्या वेबसाईटला. ठीक आहे, तुमचे डोळे देखते थोडं व्हाईट ब्लॅक थीम करू आपण. आलो मी ह्या रिमिक्स आयकॉनला. आता ह्या रिमिक्स आयकॉनची एक आपल्याला मिडलवेअर असते, ते मिडलवेअर लागणार आहे किंवा सीडीएन लागणार आहे. मग काय करायचं, तुम्हाला इथे वरती एक गिटहबची काय दिसते, तुम्हाला इथे आयकॉन दिसतं इथे गिटहबचं आयकॉन. त्या गिटहबच्या आयकॉनवर क्लिक करायचे. गिटहबच्या आयकॉनवर क्लिक केलं की तुम्ही असं काहीतरी डॉक्युमेंटेशन दिसन. हे डॉक्युमेंटेशन तुम्ही वाचा असं मला वाटतं. वाचा म्हणजे ठीक आहे, मी सांगणार आहे, वाचायची गरज नाही पडणार आता. तर मी वाचतो 2 मिनिटात. तर ह्याचा यूज कसा करायचा, बेसिक युजेस असं असं काहीतरी दिलंय. तर इन्स्टॉलेशन पण दिलंय ह्यांनी, npm इन्स्टॉल रिमिक्स आयकॉन दिलंय इथे. ठीक आहे, यांनी असं काहीतरी दिलंय बरं का. अजून त्यानंतर इथे काय दिली आपल्याला, सीडीएन. आणि आपल्याला काय लागते, केली कॉपी सीडीएन, केली का, भेटली सीडीएन आपल्याला. आता ती सीडीएन कुठे टाकायची, ऑनलाईन मध्ये कुठे टाकू मी ती सीडीएन, कुणी सांगू शकतंय मला? ऑनलाईन मध्ये तुम्ही सांगा. ऑफलाईन मेंबरनी एक्झॅक्ट बरोबर आन्सर सांगितलं आहे. तुमच्यापैकी कोण सांगत आहे का नाही मला ते पाहायचंय. ऑनलाईन मध्ये असं कोण आहे का नाही? ऑफलाईन मध्ये तर सांगतात. माईक चालू करू बोलला तरी काही प्रॉब्लेम नाही. अरे बोला फास्ट, टाइम वेस्ट होतोय. आदित्य म्हणतोय, ठीक आहे, आदित्यने प्रयत्न तरी केला, पण आदित्य कॉन्फिग फाईल मध्ये नाही टाकत आपण. ठीक आहे, समर्थनी प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नाचं त्याला फळ भेटलंय. बरोबर आन्सर आहे. index.html मध्ये आपण ती सीडीएन टाकणार आहे. कुठे टाकणार आहे? index.html मध्ये. कुठे index.html आहे? इथे आलो आणि इथे सीडीएन कुठे टाकतो आपण? हेड मध्ये टाकतो. आहे ना हा हेड टॅग, त्या हेड टॅगच्या आतमध्ये ती सीडीएन मी पेस्ट केली. व्यवस्थित करू त्याला थोडीशी. ठीक आहे, त्याला व्यवस्थित करतो. ठीक आहे, झाली सीडीएन टाकली मी इथे. आणि ठीक आहे, आपण हा आयकॉन फॉन्ट ऑसमचा आणला होता. आता मी कुठे गेलो, त्या रिमिक्स डॉट त्या वेबसाईटला गेलो आणि त्या वेबसाईटला मी काय करतो, एक आयकॉन तिथून घेतो. जसं की मला आयकॉन लागतो, इथे मी सर्च करतो युजरचा आयकॉन. कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा, कोणता घ्यायचा, हा वाला आवडला मला, ह्याच्यावर क्लिक केलं मी. आपल्याला ठीक आहे, फॉन्टवर सिलेक्ट केलं. आपण कशा कशात घेऊ शकतो, फॉन्ट, रिॲक्ट, व्यू आणि सीडीएन मध्ये आहे. 3 प्रकारे इथे फॉन्टवर सिलेक्ट केलं, कॉपी केली, कोड मध्ये आलो, तो फॉन्ट मी इथे काय केला, पेस्ट केला, सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो. जस्ट एकदा रिफ्रेश केलं तर आयकॉन आपल्याला इथे भेटलाय. भेटलाय ना आयकॉन. समजलं ऑनलाईन मध्ये? एवढा पॉईंट समजलाय तुम्हाला? नेक्स्ट टाईपने असं करायचे की त्या पॅकेजला आपल्या रिॲक्ट मध्येच इन्स्टॉल करायची. कुठे? रिॲक्ट मध्ये. मग काय करायचं, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आलो मी. ठीक आहे, डबल मी सगळं रिमूव्ह करून टाकतो. ते आपण जे काही सीडीएननी केलंय, आयकॉन रिमूव्ह केला आणि सीडीएनला पण मी काय करतो, ऍज डिलीट करून टाकतो. तर आता काय करायचं आपल्याला, पॅकेज वरून ते आयकॉन घ्यायचे. कुठे? रिॲक्ट मध्ये. तर ह्या गिटअपच्या रिपॉझिटरीला जायचं. रिपॉझिटरीला आल्यानंतर हे डॉक्युमेंटेशन तुम्ही वाचत बसलात तर खूप टाइम जाईल. आता मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो. स्क्रोल केलं, त्याचा यूज कसा करायचा इथे दिसतंय तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. मग मी इथे काय करतो, एक इन्स्टॉलेशनची मला इथे काय दिसली, कमांड दिसली, npm इन्स्टॉल रिमिक्स आयकॉन. ह्या कमांडला मी कॉपी केलं. ही कमांड कुठे रन करायची, cmd मध्ये. प्रोजेक्ट स्टॉप केला, कमांड इथे पेस्ट केली, एंटर केले. तर जे काही रिमिक्स आयकॉन नावाचं जे पॅकेज आहे, ते पॅकेज इथे माझं काय होतं, आता इन्स्टॉल होत आहे. वेट करू. पॅकेज इन्स्टॉल झालं. अरे
जो काय आपला सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रिएक्झिक्यूट करतो किंवा रिरन करतो. त्यानंतर ठीक आहे, इन्स्टॉलेशन केलं मी. आता यांनी काय सांगितलं, इम्पोर्ट करा. तुम्ही इन्स्टॉल केले पॅकेज, त्या पॅकेजला काय करा, आता तुम्ही इम्पोर्ट करा. मग ही लाईन मी कॉपी केली आणि मला इम्पोर्ट करायची कोणत्या फाईलमध्ये, app.js मध्ये. इथे मी वरती इम्पोर्ट करू मग. ठीक आहे, अरे इम्पोर्ट करायला सांगितलंय का पण. ठीक आहे, जस्ट 2 मिनिट्स, मी एकदा चेक करतो. अरे यार, आपण चुकीचं पॅकेज इन्स्टॉल केलं रे, है ना. चुकीचं पॅकेज इन्स्टॉल केलं, सॉरी. ठीक आहे, मी पण वाचलं नाही डॉक्युमेंटेशन. तर आता जसं आपण स्क्रोल केलं इथे सीडीएननी आपण करू शकतो, आणि त्यानंतर जसं स्क्रोल केलं खाली तर इथे काय दिसते आपल्याला, रिॲक्ट, आणि ते पॅकेज आपल्याला रिॲक्ट मध्ये करायचे. तर इथे दिलं npm इन्स्टॉल रिमिक्स आयकॉन, इथे दिलं यान, आणि इथं pnpm. आपण कोणासोबत आहेत, npm सोबत. npm ची कमांड कॉपी केली, आपल्या सीएमडी मध्ये आलो, कंट्रोल सी, स्क्रीनला एकदा क्लिअर करतो, ती कमांड पेस्ट केली, npm इन्स्टॉल @remix icon /react. जस्ट मिस्टेक होत असते, मी पण वाचलं नाही जास्त. ओके, प्रोजेक्टला रिएक्झिक्यूट करतो आता इथे. त्यानंतर इथे आलो डॉक्युमेंटेशनला, त्याला इन्स्टॉलेशन केलं. आता यूज कसा करायचा त्याचा, त्याचा यूज करण्यासाठी काय करायचे, तुम्ही फक्त इम्पोर्ट करायची. काय करायची ते, इम्पोर्ट. ठीक आहे, ह्याला काय करायची, इम्पोर्ट करायची. ठीक आहे, इम्पोर्ट आपण नाही करत डायरेक्टली. आता आपण पॅकेजला इन्स्टॉल केलं इथे, बरोबर, इन्स्टॉल केलं फक्त, मी काहीच नाही केलं. मग त्यानंतर काय करायचं, की जी तुमची रिमिक्स आयकॉन नावाची जी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर मी आलो आणि इथे सर्च करतो मी शॉप. केलं इथे मी शॉप सर्च, आणि शॉप सर्च केल्यानंतर मला ही ट्रॉली पाहिजे. ट्रॉलीवर क्लिक केलं आणि हा आयकॉन आपल्याला कशामध्ये पाहिजे, ठीक आहे, हा मला बॅग पाहिजे. बॅगवर मी क्लिक केलं आणि मला हा आयकॉन रिॲक्ट मध्ये पाहिजे. कुठे पाहिजे, इथे मी रिॲक्ट सिलेक्ट केलं, तो कमांड जो काय टॅग आहे तो कॉपी केला आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये येऊन मी तो टॅग काय केला, पेस्ट केला. आणि लास्ट नंबर काय करायचा, लास्टचा जो काही लेटर आहे तो एकदा रिमूव्ह करायचा आणि डबल राईट करायचा. जसं तुम्ही डबल राईट करता तर तुम्हाला काही नाही, ते सजेशन येईल, आणि त्या सजेशनवर क्लिक करा, ऑटोमॅटिकली ते वरती इम्पोर्ट झाले काहीतरी. आणि हा कोड मी सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि ते बघा आले शॉपचा आयकॉन. 2 वेनी समजलंय तुम्हाला, एक आपण पॅकेज थ्रू करू शकतो आणि सेकंड सीडीएन थ्रू करू शकतो. समजले ऑनलाईन मध्ये, एवढं ट्राय करता का तुम्ही. मग आपण सेटअप करू प्रोजेक्टचं. काय नाही, प्रोजेक्टचं फक्त सेटअप बनवायची, म्हणजे फोल्डर बनवायचं. एवढं तुम्ही ट्राय करा आधी. फर्स्ट आयकॉन कसे ऍड करायचे मला माहित पडले, टेलवाईन सीएसएस कशी कनेक्ट करायची ती मला समजलं आहे. हा फोल्डर बंद करतो मी, माझी सीएमडी बंद केली, व्हीएस कोडला पण बंद करतो, आणि जो आपला A to Z रिॲक्ट जेएस नावाचा जो 56 नावाचा जो फोल्डर आहे, त्या फोल्डरला मी कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन केले. कमांड प्रॉम्प्ट मध्ये ओपन केल्यानंतर मी इथे कमांड टाकतो एक ऍप्लिकेशन क्रिएट करण्याची, जशी की कमांड आहे लेटेस्ट, आणि प्रोजेक्टला नाव देऊ आपण इथे वेबसाईट. एंटर बटनावर मी क्लिक केलं. अरे यार काय बोलतात, कॅन्सल ऑपरेशन, रिमूव्ह एक्झिस्टिंग फाईल अँड कंटिन्यू, इग्नोर फाईल अँड कंटिन्यू. कॅन्सल करू आपण. ऑलरेडी आपल्या फाईल मध्ये एक वेबसाईट नावाचं फाईल आहे किंवा ऍप्लिकेशन, मग मी ते नाव देतो वेबसाईट डॅश ऍप. एंटर बटनावर मी क्लिक केले, देन सिलेक्ट रिॲक्ट, देन एंटर एंटर एंटर.
VS कोड मध्ये आलो. त्यानंतर जे काय आपलं डिफॉल्ट कोड आलाय तो डिफॉल्ट कोड मी फक्त ॲज इट इज रिमूव्ह करून टाकतो फक्त. जसं की दोन्ही फाईल मधून CSS रिमूव्ह केली. कोडला सेव्ह करतो. आणि ह्या प्रोजेक्टला मला काय करायचंय की टेलवाईन CSS कनेक्ट करायची. त्यासाठी मी काय करणार, गुगलला येणार, सर्च करणार tailwind.com. जसं मी tailwind.com सर्च करणार तर हे वेबसाईटला आलो. गेट स्टार्टेड नावाच्या बटनावर मी क्लिक केले तर इथे मला 4-5 स्टेप दिसतात. जसं की मी फर्स्ट स्टेप कंप्लीट केली आणि सेकंड स्टेपकडे आलो. ती कमांड मी कॉपी केली, माझ्या CMD मध्ये आलो, कमांड पेस्ट केली. जे काय पॅकेज लागते ते पॅकेज इथे काय होते माझ्यासाठी आता इन्स्टॉल होते. ओके, मग पॅकेज इन्स्टॉल होईपर्यंत आपण इकडे येऊ. त्यानंतर काय सांगितलंय की कॉन्फिग फाईलमध्ये ह्या 2 लाईनी काय करा, ऍड करा. जसे की मी ही लाईन कॉपी केली, माझ्या प्रोजेक्टमध्ये आलो आणि ते white.config नावाच्या फाईलमध्ये तिसऱ्या नंबर लाईनला ही मी लाईन काय केली, पेस्ट केली. त्यानंतर टेलवाइंड नावाची जी फाईल आहे ते फाईलला मी सॉफ्टवेअर त्या लाईनला कॉपी केलं आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन कॉन्फिग नावाच्या फाईलमध्ये ती लाईन पेस्ट केली. त्यानंतर काय सांगितलं की ऍड करा तुमच्या CSS फाईलमध्ये ही लाईन. जशी मी ही लाईन कॉपी केली आणि आपली ग्लोबल फाईल आहे index.css त्या फाईलमध्ये मी ही लाईन काय केली, पेस्ट केली. त्यानंतर त्या स्टेपकडे आलो आणि त्यांनी काय सांगितलं, आता तुमचा जो काय प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला तुम्ही आता रन करू शकता. जसं CMD मध्ये आलो, ती कमांड टाकली npm run dev तर मला माहिती आहे माझा प्रोजेक्ट रन होणार आहे पक्का. जसं मी इथे आलो आणि क्लास नेम रिसर्च केलं तर इथे माझं वेबसाईट ऍप झाले. आता मला चेक करायची की माझी टेलवाइंड CSS कनेक्ट झाली की नाही. जसं इथे मी क्लास देतो, क्लास दिला मी जसं की टेक्स्ट रेड 50 आउटपुट पेजला आलो आणि इथे चेक करतोय. ठीक आहे, तुम्हाला दिसत नसेल थोडं डार्क करतो त्यासाठी 5000. तर वेबसाईट ऍप दिसते आपल्याला इथे. आता एक छोटासा बग आहे ह्यामध्ये, माहिती आहे तुम्हाला काय बग आहे. जसं की मी काय करतो, कन्सोल ओपन करतो आणि कन्सोल ओपन केल्यानंतर एक एरर दिसतोय मला, दिसतोय इथे एरर. ठीक आहे, आपण तो एरर वाचायचा एकदा. इनव्हॅलिड डॉम रिॲक्ट डॉम क्लायंट डॉट JSX प्रॉपर्टी. जिथं तुम्ही क्लास दिले तिथे तुम्ही यूज करा क्लास नेम. काय सांगितलं त्यांनी, जिथे तुम्ही क्लास देतात तिथे फक्त तुम्ही काय यूज करा, रिॲक्ट मध्ये क्लास नेम. जसं मी कोड मध्ये आलो, कोड मध्ये आल्यानंतर मी ते काय करणार, क्लास नेम देतो. जसं मी आउटपुट पेजला आलो, झाला एरर सॉर्ट आउट. छोटासा बघ आहे तो बघ आपण सॉर्ट आउट केला. तर आपल्याला आता काय करायचंय की आपल्या प्रोजेक्टचं काय करायचं, सेटअप करायचं. काय करायचं आपल्या प्रोजेक्टचा, म्हणजे एक फोल्डर स्ट्रक्चर बनवायचं. तर SRC नावाच्या फोल्डरमध्ये एक फोल्डर बनवला, पेजेस नावाचा. काय बनवला, पेजेस नावाचा फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये एक फाईल बनवली मी, home.jsx. त्या home.jss फाईलचा एक मी कंपोनंट राईट करतो, जसं की फंक्शन, कंपोनंटचं नाव, जे फाईल नेम दिलंय तेच. जो कंपोनंट आहे तो कंपोनंट रिटर्न करेल होम पेज. त्याला आउटपुट पेज दाखवायची असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट कंपोनंटचं. ओके, मग आता आपल्याला काय करायचंय, होम पेज बनवलं. मग आपल्याला काय करायचं आता की एखादा युजर स्लॅश, आपल्या वेबसाईटमध्ये मल्टिपल पेज असणार आहे आणि त्या मल्टिपल पेजला हँडल करण्यासाठी आपल्याला राउटिंग करायला लागणार आहे. काय करायला लागणार आहे, राउटिंग करायला लागणार आहे. मग त्यासाठी सांगा मला, राउटिंग करण्यासाठी कोणत्या पॅकेजची मला मदत घ्यावी लागेल ऑनलाईन मध्ये. मला राउटिंग करायची, जसं की एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला होम पेज दाखवायचं, एखादा युजर स्लॅश अबाउटला आला तर अबाउट पेज दाखवायची. मग मला अशी राउटिंग करण्यासाठी कोणत्या पॅकेजची गरज आहे, व्हेरी गुड आदित्य, की रिॲक्ट राऊट डॉम नावाची.
तर मी इथे येतो गुगलला सर्च करतो रिॲक्ट राऊट डॉम, अशी मला वेबसाईट भेटली. त्या वेबसाईटवर आलो मी NPMच्या. तर मला इथे पॅकेज दिसतंय, त्या पॅकेजला मी कॉपी डाउनलोड करण्याची कमांडला कॉपी केलं, प्रोजेक्टच्या CMD मध्ये आलो आणि ती कमांड मी इथे पेस्ट केली. अरे यार, NPM रनची कमांड आहे. ठीक आहे, कमांड मी कॉपी नाही केली वाटतं एकदा. ती कमांड मी कॉपी केली का नाही, कमांड कॉपी केली, CMD मध्ये आलो, ती कमांड मी पेस्ट केली. कोणती कमांड? NPM इन्स्टॉल रिॲक्ट राऊट डॉम. हे पॅकेज आपल्याला राउटिंग करायला मदत करतं. जसे की ते पॅकेज इन्स्टॉल झाले, प्रोजेक्टला मी एक्झिक्यूट करतो, NPM रन देऊ. तर मला जी राउटिंग करायची, राउटिंग आपण कोणत्या पेजवर करतो? app.js करतो, बरोबर. मग मी काय करतो की app.js मध्ये मला राउटिंग करायची, तर त्यासाठी मी इम्पोर्ट करतो रिॲक्ट राऊट डॉमला. कोणाला? इम्पोर्ट फ्रॉम, अरे फॉर्म नाही रे, फ्रॉम, फ्रॉम कुठून? रिॲक्ट राऊट डॉम मधून. आणि त्यामध्ये आपल्याला 4 टॅग भेटतात. पहिलं कोणतं भेटतं? ब्राउझर राऊट. आणि जो काय ब्राउझर राऊट नावाचा टॅग आहे, तो टॅग आपण काय करतो? फेगमेंटेशन टॅगच्या जागी रिप्लेस करतो, राईट. आणि त्या फेगमेंटेशन टॅगच्या आतमध्ये आपले काय असतात? छोटे छोटे रस्ते. मग रस्ते बनवण्यासाठी आपण कोणत्या टॅगचा यूज करतो? रूट टॅगचा, बरोबर ना. मग मी इथे काय केलं? छोटे छोटे रस्ते बनवण्यासाठी मी इथे रूट टॅग घेतला. कोणता टॅग घेतला? रूट टॅग. रूट टॅग मध्ये आपण पाथ देतो. पाथ कोणता द्यायचा? कोणत्या रस्त्यावर कोणता एलिमेंट दाखवायचा. एलिमेंट मध्ये आपण काय करतो? कोणता आपल्याला पेज दाखवायचं. जसं एखादा युजर स्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज दाखवायचं ते आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये सांगतो. कोणतं पेज दाखवायची? होम पेज दाखवायची. आणि होम पेजला मला काय करावं लागेल? इथे वरती इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट कुणाला इम्पोर्ट करायची? होमला. फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची? पेजेस नावाच्या फोल्डरच्या आतून होम पेजला काय कर? इम्पोर्ट कर. बनवला छोटा छोटा रस्ता. आणि जो रस्ता असतो तो कोणत्या टॅगच्या आतमध्ये असतो? राऊट्स टॅगच्या आतमध्ये. कोणत्या टॅगच्या आतमध्ये असतो? राऊट्स. त्या टॅगला मी इथे इम्पोर्ट करतो. आणि त्या टॅगच्या आतमध्ये आपले असतात छोटे छोटे रस्ते. जसे की त्या टॅगला इम्पोर्ट केलं आणि इथे मी राईट केलं आणि त्याच्या आतमध्ये काय केलं? छोटे छोटे रस्ते असतील. जसं की आपला एक रस्ता बनवला, एखादा युजर फ्लॅशला आला तर त्याला कोणतं पेज शो करायची? होम पेज, राईट. कोडला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा इथे मी कोड रिफ्रेश केला तर मला इथे काय दिसते? आता होम पेज दिसते. पक्का एक पेज तर झालं आपलं प्रोजेक्टचं, राईट. त्यानंतर आपल्या प्रोजेक्ट मध्ये काय काय असणार आहे? नाव बार, फुटर असणार आहे. ठीक आहे, भरपूर सारे पेज असते. ठीक आहे, सध्या आपण स्ट्रक्चर बनवतो. आपल्याकडे काय असणार आहे? का नावबार आणि फुटर असणार, राईट. मग जे नावबार आहे आणि जे फुटर आहे ते फुटर प्रत्येक पेज मध्ये कॉमन आहे, बरोबर. मग त्यासाठी मी काय करतो? SRC नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये कॉमन नावाचा फोल्डर बनवतो. कोणता बनवला मी? कॉमन. कॉमन नावाचा काय केलंय मी? फोल्डर बनवला. म्हणजे ह्यात काय राहणार? जे आपले कॉमन पेजेस आहेत ते कॉमन पेजेस आपले कुठे असणार? कॉमन नावाच्या फोल्डर मध्ये. जसं की कॉमन मध्ये काय काय असणार आहे? एक नावबार डॉट JSX असणार आहे, राईट. आणि इथे मी नावबारचा कंपोनंट राईट करतो. जसं की फंक्शन कंपोनंटचं नाव नावबार. आणि जो काय नावबार आहे कंपोनंट, तो आपल्यासाठी रिटर्न करेल एक छोटासा H1 आणि आपण तिथे सांगू नाव बार सांगितला. त्यानंतर कॉमन अजून काय असणार आहे? फुटर कॉमन असणार आहे. जसं की फुटर डॉट JSX, राईट. आणि फुटरचं काय असणार इथे? कंपोनंट. जसं की कंपोनंट राईट करण्यासाठी फुटर, आणि जो फुटर नावाचा कंपोनंट आहे तो आपल्याला रिटर्न करेल एक एम्प्टी टॅगच्या आतमध्ये एक H1, जसं की फुटर.
आणि ह्या पेजला आउटपुट पेजला दाखवायचे असेल तर एक्सपोर्ट डिफॉल्ट फुटर. नावबार मध्ये राईट केलं एक्सपोर्ट नाही, राईट करतो एक्सपोर्ट डिफॉल्ट नावबार. झाले 2 पेज बनवले आपले कॉमन पेज, कॉमन नावाच्या फोल्डर मध्ये. मग आता मी जसं आउटपुट पेजला आलो, ही माझं होम पेज आहे. त्या होम पेज मध्ये काय असणार आहे, नावबार असणार आहे वरती आणि खाली काय असणार आहे, फुटर असणार आहे. मग मला नावबार आणि फुटर कोणत्या पेज मध्ये लागतोय, होम पेज मध्ये, राईट. तर मी काय करतो, जे माझं होम पेज आहे त्या होम पेज मध्ये मला नावबार आणि फुटर लागतोय. तर इथे मी काय करतो, इम्पोर्ट होम पेज मध्ये कॉमन कोण आहे, नावबार आणि फुटर. मग ते लागते तर मी इथे काय करतो, त्या दोघांना इम्पोर्ट करतो. मला ह्या पेजला लागतात, मी इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट फ्रॉम, फ्रॉम नाही रे, फ्रॉम कुठून, की डॉट स्लॅश अरे डबल डॉट द्यावं लागेल. कॉमन नावाच्या फोल्डरच्या आतून आपल्याला कोण पाहिजे, नावबार पाहिजे. इथे नावबार असणार आहे ना, 2 गोष्टी कॉमन आहेत ना. त्यानंतर कॉमन कोण आहे अजून, फुटर. मग फुटरला पण इम्पोर्ट करू. इम्पोर्ट फुटर फ्रॉम कुठून करायची, डबल डॉट स्लॅश कॉमन नावाच्या फोल्डरच्या आतून फुटर इम्पोर्ट करायची. केले दोन्ही टॅग इम्पोर्ट, आणि ते इम्पोर्ट केले ऍज आपण इथे काय करू, टॅग म्हणून राईट करू. जसं की वरती कोण पाहिजे आपल्याला, नावबार, त्याला ऍज अ टॅग म्हणून राईट केलं. आणि खाली कोण पाहिजे, त्याला ऍज आपण इथे टॅग म्हणून राईट करू. जसं मी आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं, वरती नावबार दिसतोय आणि खाली आपल्याला फुटर दिसतोय आणि इथे होम पेज दिसतोय. समजलंय पक्का फंडा, समजतंय. तर आता आपण काय करू, होम पेजला डिझाईन करू, चालेल. फर्स्ट आपण डिझाईन करू नावबार. नावबार आता कुठे, आपला नावबार कॉमन फोल्डरच्या आतमध्ये नावबार, आणि ते आपण नावबारचा कोड डिझाईन करू. जसं की मी हा नावबार H1 ला रिमूव्ह करतो आणि ते घेतो टॅग. कोणता टॅग, नाव टॅग. त्या नाव टॅगच्या आतमध्ये आपलं पहिलं काय असणार आहे, H1 मध्ये लोगो असणार आहे, बरोबर. मग इथे मी H1 मध्ये राईट करतो किंवा H2 मध्ये राईट करू. अरे यार, इतकं करण्यापेक्षा आपल्याकडे चॅट जीपीटी आहे ना. जसं मी गुगलला आलो, तिकडे आलो, सर्च केली chatgpt.com, आणि याला मी आपल्या भाषेत सांगतो, मराठीत. आम्हाला ई त्याला सांगितलं मी, आम्हाला एक ई कॉमर्स प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर ह्यानी जर तुम्हाला, ठीक आहे असं जाऊन द्या. आता मॉड्यूल दिले, कस्टमर साईडला काय असणार आहे, होम पेज असणार आहे, प्रोडक्ट, प्रोडक्ट डिटेल, कॅटेगरी, सर्च, ऍड टू कार्ड, असे भरपूर सारे दिलेत. ओके, तर आता आपल्याला होम पेज वगैरे आहे, ठीक आहे. मग त्याला आपण काय सांगू, क्रिएट नावबार. ओके, त्याला सांगू नावबार मध्ये काय काय असणार आहे, विथ दिस बटन. कोणते कोणते, होम बटन असेल आपल्या अजून, कोणतं असेल, अबाउट एक बटन असेल, प्रोडक्ट एक बटन असेल, कॉन्टॅक्ट एक बटन असेल, अजून प्रोफाईल एक बटन असेल, है ना. बस एवढं बनवू. एंटर केलं. अरे यार, त्याला इन रिॲक्ट मध्ये सांगायचं राहिलंय ना, पण त्याने ऑलरेडी मला रिॲक्ट मध्ये दिलंय. काय प्रॉब्लेम आहे का, ठीक आहे. तुम्ही इन रिॲक्ट सांगा. जो काय कोड दिलाय तो कोड मी कॉपी केला, आपल्या प्रोजेक्ट मध्ये आलो आणि नावबार मध्ये मी पेस्ट केला. आता काही दिलंय समजलंय तुम्हाला. ही लिंक टॅग काय करतो माहिती ना, अँकर टॅगच्या जागी तो काम करतो, राईट. आता इथे काय केलंय, नाव टॅग घेतलाय, क्लास दिलाय बीजे कलर 600,
शॅडो दिली म्हणजे काय समजतं ना? शॅडो जिथे क्लास वापरायचं तिथे आपल्याला क्लास नेम वापरायचं, हे यूज केलंय. त्यानंतर मॅक्स विड्थ, ऑटो पॅडिंग एक्स ऍक्सेसने दिली 6, फ्लेक्स जस्टिफाय बिटवीन आयटम सेंटर, हाईट दिली 16 पिक्सल दिली अशी. डिझायनिंग समजते ना? ठीक आहे. टेक्स्ट कलर व्हाईट दिला इथे. जस्ट मी आउटपुट पेजला एकदा जाऊन चेक करतो. आउटपुट पेजला आलो, एकदा कोड इथे रिफ्रेश केला, ते जास्त झूम झालंय, तर झालाय आपला इथे एक नावबार छोटासा दिसतोय ना, नावबार. ओके. त्यानंतर आपण फुटर पण घेऊ. ठीक आहे, नावबार झाला इथे. त्यानंतर होम पेजला डिझाईन करायची आहे का? होम पेज मध्ये काय काय असेल? ठीक आहे, नावबारचं काम संपलं आता. ठीक आहे, आता होम पेजला डिझाईन करू. होम पेज मध्ये काय काय असेल? जस्ट 2 मिनिट्स. माझ्याकडे एक फाईल असेल आय थिंक, असं मला वाटतंय. ठीक आहे, डॉक्युमेंटेशनची फाईल असेल. 2 मिनिट चेक करतो फक्त मी. अरे यार, रिसेंटली बोलतात ते मोर दॅन टेम्पलेट्स. मोर डॉक्युमेंट्स. ओके. ई कॉमर्स ॲप स्ट्रक्चर. ओके, आहे माझ्याकडे फाईल आहेत. काय म्हणताय ते? सॉरी, डिलीट झाली म्हणताय. ओके, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण स्वतः तयार करू, आहे ना. जसं की नावबार झालंय, त्यानंतर आपलं होम पेज डिझाईन करायचं. मग होम पेज मध्ये आपण काय काय घेऊ? जसं की आपण होम पेज मध्ये घेऊ शकतो एक स्लायडर, बरोबर. स्लायडर घेतल्यानंतर अजून काय घ्यायचं? फीचर प्रोडक्ट घ्यायचे, बरोबर ना. फीचर प्रोडक्टचा एक सेक्शन असेल, त्यानंतर एक न्यू प्रोडक्टचा सेक्शन असेल, सेक्शन, आणि त्यानंतर एक असेल बेस्ट सेलिंग प्रोडक्टचं एक सेक्शन, आणि त्यानंतर असेल एक फुटर. असं काय असेल आपलं एक होम पेज असेल, राईट. तर मग होम पेज मध्ये आपल्याला काय करायचं? स्लायडर बनवायची. तर मग मी आलो चॅट जीपीटीला. चॅट जीपीटीला आल्यानंतर मी इथे म्हणतो त्याला क्रिएट स्लायडर सेक्शन. जस्ट ठीक आहे, ते आपल्याला कोड दिलाय त्यांनी. तो कोड मी काय करतो? कॉपी करतो. कॉपी केल्यानंतर मी इकडे आलो सबलाईन मध्ये, आणि सबलाईन मध्ये कोड एकदा मी पेस्ट करतो. किंवा रिॲक्ट मध्ये पण मी इथे व्हीएस कोड मध्ये पण एक डमी फाईल घेतली, आणि त्या डमी फाईल मध्ये मी तो कोड काय केला? पेस्ट केला. तर आपल्याला कोड समजत असेल तर आपण तो कोड घेणार, ऍज इट इज नाही घेणार. चालतंय. तर आता कोड समजतंय का आपण चेक करू. तर इथे एक फंक्शन बनवलंय स्लायडर, एक व्हेरिएबल बनवलाय, बरोबर ना, यूज स्टेटनी. एक यूज इफेक्ट घेतलंय इथे, व्हेरिएबल घेतलाय एरो फंक्शन, त्यानंतर इथे असं काहीतरी घेतलंय, डिव घेतलाय, त्या डिवला अशी स्टाइलिंग दिली. इथे असं काहीतरी एक इमेज घेतली, डिव H1 घेतलाय, इथे सीएसएस टेलवाईन सीएसएस दिली, बटन घेतलं इथे, आणि इथे मॅप फंक्शन लावून काहीतरी डेटा काय केला इथे प्रिंट करण्याचा प्रयत्न केलाय. समजतंय का नाही तुम्हाला हे? ठीक आहे, जस्ट मी एकदा कॉपी करून कोड मध्ये पेस्ट करतो. आणि इथे फक्त मी नाव देतो स्लायडरच्या जागी हो. होम नाव दिलं, आणि त्या होम पेज मध्ये
आउटपुट पेजला आलो, एकदा मी कोड चेक करतो व्यवस्थित दिसतोय का नाही. तर झालं, इथे एक स्लायडर दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना एक स्लायडर. आता या स्लायडर मध्ये नाव बार आणि फुटर गायब झालाय. का बरं झालाय? तर आपण जो इम्पोर्ट केला होता तो काय झाला, इथून रिमूव्ह झाला. इम्पोर्ट कुणाला इम्पोर्ट करतो मी? नाव बारला. फ्रॉम कुठून? डबल डॉट स्लॅश कॉमन नावाच्या फोल्डर मधून नाव बार हवं आहे. त्यानंतर आम्हाला पाहिजे फुटर. फुटरला पण मी इम्पोर्ट करतो इथे फुटर, आणि फुटरला नाव बारला कुठे ऍड करणार? इथे वरती ऍज अ टॅग म्हणून मी त्याला राईट करतो नाव बार. ठीक आहे. एरर आला. काय एरर आला? हा JSX मस्ट हॅव वन पॅरेंट इलेमेंट. ओके. तर जो काय हा कोड आहे त्या कोडला काय करायचं, एका पॅरेंट इलेमेंट मध्ये टाकायचं. जसे की पॅरेंट इलेमेंट टाकण्याऐवजी आपण इथे टाकतो ते फेगमेंटेशन, आणि त्या फेगमेंटेशन टॅगच्या आतमध्ये आपला जो काय कोड आहे तो मी कोड पेस्ट केला, आणि ते वरती सांगतो असेल आमचा नाव बार. आलाय नाव बार. एकदा चेक करू. आउटपुट पेजला आलो, चेक केलं तर नाव बार आलं इथे. आणि लास्ट मध्ये काय पाहिजे? फुटर. फुटरला इम्पोर्ट केले ना, आणि लास्ट मध्ये मी इथे एका टॅग मध्ये फुटर राईट करतो. आलं इथे फुटर. झाला आपला स्लाइडर. समजतंय का नाही? का कन्फ्युज होत?